हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं बरं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे सच्चिदानंद स्वरूप. त्याची 3 पदं सच्चित आणि आनंद. त्यापैकी पहिलं पद आपण विस्ताराने पाहिलं. त्यानंतर दुसरं पद म्हणजे चितपद. तोच विषय आपण सध्या घेतलेला आहे आणि त्याच्यावर सुद्धा आपण बरंचसं पाहिलेलं आहे. चित म्हणजे जाणीव, आणि ही जी जाणीव आहे तिची दुसरी बाजू म्हणजे नेणीव. शुद्ध जाणीव, शुद्ध नेणीव म्हणजे चित्त. ही शुद्ध जाणीव आणि शुद्ध नेणीव आपण हे नंतर बघणारच आहोत. पण शुद्ध जाणीव ज्याला आपण म्हणतो ती पुढे अशुद्ध होते, आणि मग अशुद्ध झालेली ही जी जाणीव जेव्हा जगाशी संबंध जोडते सुख संपादन करण्यासाठी, तेव्हा त्या जाणीवेला मन म्हणतात. आणि या मनामध्ये विकार निर्माण कसे होतात तोही विषय आपण पाहिला. हे जे विकार आहेत किंवा ज्याला आपण काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर असं म्हणतो, हे वास्तविक मुळात प्रेरणा आहे. हे मी मागल्या खेपेला सांगितलं. ही गोष्ट बऱ्याच लोकांच्या लक्षात आलेली नाही. ते विकारच समजतात त्याला, पण त्या मुळात प्रेरणा आहे. त्या निसर्ग निर्मित आहे आणि जीवनाला अत्यंत आवश्यक आहे. कारण ते जर नसतील तर जीवनाला अर्थ राहणार नाही, जीवन मिळमिळीत होईल. ज्याप्रमाणे मीठ नाही तर जेवण आपलं मिळमिळीत होतं, त्याप्रमाणे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या प्रेरणा आपल्या जीवनामध्ये आहे. म्हणून जीवन हे आपलं रुचकर झालेलं आहे. तेव्हा ह्या 6 ज्या प्रेरणा आहेत ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या महत्त्वाच्या आहेत हे आपण लक्षात घेत असताना त्याच्याबरोबर आणखीन दुसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. तो म्हणजे असा की ह्या प्रेरणा ज्या आहेत त्या प्रेरणा म्हणूनच चांगल्या आहेत. त्याचं प्रमाण वाढलं की त्याचं रूपांतर विकारात होतं. आणि प्रमाण कधी वाढतं? ज्या वेळेला त्यांना कुसंस्काराचा स्पर्श होतो तेव्हा प्रमाण वाढतं. सुसंस्काराचा स्पर्श होतो तेव्हा त्यांचा विकास होतो. आणि सच्चिदानंद स्वरूपाचा स्पर्श होतो तेव्हा त्यांचं परिवर्तन सद्गुणामध्ये होतं. म्हणजे ह्या 3 गोष्टी जर आपण नीट लक्षामध्ये जर ठेवल्या तर आपल्या ध्यानात येईल की ह्या मुळात प्रेरणा आहेत. प्रेरणा आहे ह्याचाच अर्थ ज्याला आपण चैतन्य शक्ती म्हणतो, तर चैतन्य शक्तीचेच हे प्रेरणा म्हणजे आविष्कार आहेत. आणि शक्ती कधीही नष्ट होत नाही हे आणि लक्षात ठेवलं पाहिजे. एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी ट्रान्सफॉर्म असं आपण जे म्हणतो. त्याप्रमाणे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे कधीही डिस्ट्रॉय करता येत नाही. कोणाचे आतापर्यंत डिस्ट्रॉय झालेले नाही, कोणी करू शकत नाही. आणि म्हणून त्याचा विकास करणं, त्याचं परिवर्तन करणं या गोष्टी आपल्याला शक्य आहे. आणि तोच विषय आपण आता सध्या बघतो आहोत की ह्या ज्या प्रेरणा आहेत त्या ज्या वेळेला कुसंस्कारांच्या संगतीमध्ये येतात किंवा कुसंस्कारांचा स्पर्श होतो, कामाचे रूपांतर वासनेत, क्रोधाचे रूपांतर संतापात, लोभाचे रूपांतर हव्यासात, मोहाचे रूपांतर अविचारात, मदाचे रूपांतर उन्मत्तपणात आणि मत्सराचे रूपांतर द्वेषात होते. म्हणजे ह्या ज्या प्रेरणा आहेत त्या प्रेरणांना जर कुसंस्कारांचा संग झाला तर अशा तऱ्हेने त्या ज्या प्रेरणा आहेत त्याचं प्रमाण वाढतं. आणि प्रमाण वाढल्यामुळे त्यांचं बदल त्याच्यामध्ये हा अशा तऱ्हेने होतो. आणि म्हणून कुसंस्कारापासून माणसाने सावध राहिलं पाहिजे. ह्याचं कारण हे की आपल्या ठिकाणी ह्या ज्या प्रेरणा आहेत त्या प्रेरणांना प्रमाण वाढण्याचं जे कारण आहे
कारण त्याला कुसंस्कार. आणि म्हणून कुसंस्कारापासून माणसाने जितकं अलिप्त राहता येईल तितकं अलिप्त राहिलं पाहिजे. हा या ठिकाणचा महत्त्वाचा विषय. आता दुसरी गोष्ट म्हणजे हेच काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे प्रेरणा आहे त्यांना सुसंस्कारांचा जर संग झाला किंवा स्पर्श झाला तर त्याचं रूपांतर कसं होतं ते बघणार काय. कामाचं रूपांतर प्रीतीमध्ये होतं, क्रोधाचं रूपांतर सहिष्णुतेमध्ये होतं, म्हणजे ज्याला आपण सहनशक्ती असं म्हणतो ती सहनशक्तीमध्ये किंवा सहिष्णुतेमध्ये होतं. लोभाचं रूपांतर समाधानामध्ये होतं, मोहाचं रूपांतर संयमामध्ये होतं, मदाचं रूपांतर सामंजस्य ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये होतं, आणि मत्सराचं रूपांतर आपलेपणामध्ये होतं. म्हणजे ह्या जर गोष्टी बघितल्या तर आपल्याला जर चांगले सुसंस्कार मिळाले तर त्या सुसंस्कारामुळे ह्याच प्रेरणा त्यांचा कसा बदल होतो ते आपण पाहिलं. आता यांचंच ज्या वेळेला संत संगती मिळते आणि संत संगतीच्या सहवासात आपल्याला ज्या वेळेला सच्चिदानंद स्वरूपाचं स्पर्श होतो त्यावेळेला याच प्रेरणा त्यांचं परिवर्तन होतं. म्हणजे ज्याला आपण काम म्हणतो त्याचं रूपांतर प्रेमामध्ये म्हणजे प्रेम भक्तीमध्ये होतं. प्रेम याचा अर्थ आपण जो समजतो तो प्रेम नव्हे, प्रेम भक्ती असंच त्याला म्हटलेलं आहे, भक्ती किंवा प्रेम भक्ती. आणि म्हणून कामाचं रूपांतर प्रेम भक्तीमध्ये होतं, क्रोधाचं रूपांतर शांतीमध्ये होतं, लोभाचं रूपांतर वैराग्यामध्ये होतं, मोहाचं रूपांतर विवेकामध्ये होतं, ज्याला आपण मद असं म्हणतो त्याचं रूपांतर विनयामध्ये होतं, आणि ज्याला आपण मत्सर असं म्हणतो त्याचं रूपांतर आदरामध्ये होतं. म्हणजे सत्संगतीमध्ये सच्चिदानंद स्वरूपाचा स्पर्श झाल्यानंतर यांचं कसं परिवर्तन होतं ते बघितलं. म्हणून कुसंस्कार, सुसंस्कार आणि संत संगती या तीन गोष्टी जर आपण पाहिल्या तर या तीन गोष्टीमुळे आपल्या ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या प्रेरणा आहेत त्याच्यामध्ये कसा बदल होतो हे आपण पाहिलं. म्हणजे जीवन जगणं ही कला आहे हे जे जीवनविद्या ठासून सांगते त्याची जी अनेक कारणं त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचं कारण आहे की आपल्या ठिकाणी असणारे हे जे प्रेरणा आहेत ज्यांना इतर लोक विकार असं म्हणतात, आणि ते विकार मारण्यासाठी लोक उपदेश करतात. अनेक ठिकाणी तुम्हाला असं आढळून येईल की या सगळ्या विकारांचा त्याग करा, या विकारांना तुम्ही मारा, जाळा, काय वाटेल ते करा, पण हा विकार हे जे आहे तुमच्याकडे असता कामा नये असं सर्व ठिकाणी सांगितलं जातं. विशेषतः परमार्थामध्ये, की परमार्थामध्ये काम जिंकण्यासाठी तुम्ही जरी लग्न केलं असलं तरी भाऊ बहिणीसारखे राहा, क्रोध जिंकण्यासाठी अमुक करा, मौन धारण करा, लोभ जिंकण्यासाठी आणि जंगलात जाऊन बसा, मोह जिंकण्यासाठी अरण्यात जा, आणि अशा तऱ्हेने अलिप्तपणा किंवा पलायन ज्याला आपण म्हणतो हा पलायनवाद हा बहुतेक ठिकाणी सांगितला जातो, आणि तो जीवनविद्येला मानेल. जीवनविद्या असं सांगते की हे जे प्रेरणा आहेत या सहा ज्या प्रेरणा आहेत ह्या जीवनाला अत्यंत आवश्यक आहे, आणि ह्याचं जे परिवर्तन घडून आणणं, त्याच्या अगोदर बदल घडून आणणं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि त्याच्यासाठी सुसंस्कारांची आपल्याला अनुकूलता पाहिजे. आणि ही जी सुसंस्कार म्हणतात किंवा कुसंस्कार ज्याला म्हणतात, म्हणून चांगली संगती आणि वाईट संगती, की वाईट संगती मिळाली की त्याप्रमाणे विचार बदलतात, कल्पना बदलतात, भावना बदलतात, सगळं बदलत जातं. आणि सुसंगती मिळाली की ते बदलत जातं. संत संगती मिळाली की आणखीन त्याच्यामध्ये बदल होतो. म्हणजे हे सगळं जे आहे हे संगतीवर अवलंबून आहे. म्हणून मानवी जीवन हे जे आहे संगतीवर अवलंबून आहे. हे आपल्या लक्षामध्ये एकदा आलं की संगतीच्या बाबतीमध्ये माणसाने किती सावध असलं पाहिजे हे आपल्या ध्यानात येतं. म्हणून जीवनविद्या काय सांगते की तुमच्या ठिकाणी ह्या ज्या प्रेरणा आहेत ह्या प्रेरणा मारण्याचा मुळीच प्रयत्न करू नका, त्या राहू द्या.
त्या काय वाईट नाही, त्या राहू द्या. आणि त्यांचा उपयोग कसा करायचा ते तुम्ही बघा. कुठलीही गोष्ट जी असते ती गोष्ट वाईट का चांगली हे आपण त्याचा वापर कसा करतो त्याच्यावर अवलंबून असतं. आता विस्तव चांगला का वाईट दोन्ही आहे. विस्तवाचा उपयोग जर आपण स्वयंपाकासाठी केला तर विस्तव चांगला. तोच जर विस्तव कोणाच्या डोक्यावर ठेवला तो जळून जाईल. म्हणजे विस्तव वाईट किंवा विस्तव चांगला असा नाही, तर विस्तवाचा वापर आपण कसा करतो त्याच्यावर ते अवलंबून असतं. त्याचप्रमाणे विज्ञान आपण म्हणतो. आता विज्ञान चांगलं का वाईट दोन्ही आहे. विज्ञानाने फायदे पण होतात, विज्ञानाने तोटे पण होतात. विज्ञानाचा उपयोग माणूस कसा करतो ह्याच्यावर ते अवलंबून आहे. ॲटम बॉम्ब त्यांनी निर्माण करायचा आणि सर्वनाश करायचा, का ॲटम बॉम्ब न निर्माण करता त्या ॲटमचा वापर वीज निर्माण करण्यासाठी करून लोकांचं कल्याण साधायचं हे माणसाच्या हातात आहे. आणि म्हणून हे जे सगळं जे आहे माणसाच्या हातात आहे. म्हणून ह्या ज्या प्रेरणा ज्या आहेत, ह्या ज्या प्रेरणा आपण त्याचा वापर कसा करायचा, त्याचं आपण उन्नयन कसं करायचं आणि जीवनामध्ये त्याचा वापर करून आपण आपली प्रगती कशी साधायची हे साधणं हे महत्वाचं असतं. आणि यालाच जीवनविद्या म्हणतात, कला. म्हणून जीवन जगणं ही कला आहे. आणि या कलेसाठी संगतीचा हा जो महिमा आहे तो कधी आपल्या लक्षात येत नाही. आपली मुलं बाहेर जातात, त्यांना कोणाची संगती मिळते आपण कुठे बघतो. आपण त्या मुलांचं चांगलं खाणं पिणं, कपडे लत्ते, त्यांची फी भरणं एवढ्या गोष्टी आपण करू शकतो. पण मुलं एकदा शाळेमध्ये गेली की मग ती तिकडे काय करतात हे तुम्हाला काय कळणार. चांगल्या संगतीमध्ये आहेत का वाईट संगतीमध्ये आहेत. म्हणून या ठिकाणी मी जीवनविद्या नेहमी सांगत असते की संसारी असावे सावध. किंवा मुलं शाळेमध्ये जातात, ती कोणाच्या संगतीमध्ये आहे, ते मुळात ते शाळेत जातात का शाळेमध्ये जातो म्हणून सांगून कुठेतरी जातात. तर मुलं शाळेमध्ये जातात, मग त्यांना तिकडे संगती कोणाची आहे, ते पुढल्या बेंचवर बसतात का मागल्या बेंचवर बसतात. म्हणजे जीवनविद्या सर्व गोष्टी शिकविते की संगती मुलांना चांगली मिळणं. मोठ्यांना आता मोठी माणसं वाईट संगती मिळाली की दारू प्यायला लागतात, गुटखा खायला लागतात, जुगार खेळायला लागतात. चांगली मोठी मोठी मंडळी म्हणजे आपण ज्यांना शिकलेली म्हणतो, लग्न झालेली मंडळी, ही सुद्धा मंडळी दारूच्या व्यसनाआहारी जातात, गुटखा खातात, जुगार खेळतात, रेसला जातात. केवळ संगती. या जगामध्ये सगळ्या गोष्टी संगतीने घडतात. हे जीवनविद्येचं खरं म्हणजे ही जीवनाची गुरुकिल्ली आहे. जीवनविद्या सांगते संगती जीवनाची गुरुकिल्ली आहे. संगतीने चांगली गती मिळायची का संगतीने अधोगती व्हायचं हे आपल्याला मिळणाऱ्या संगतीवर अवलंबून आहे. म्हणून माणसाने संगत धरण्यास सावध असलं पाहिजे. आणि संगती कुठून सुरू होते, आश्चर्यकारक म्हणजे संगती सुरू होते आईच्या पासून. आईची संगती पहिली असते. लहान मूल शेवटी मोठं होतं ना, तर मुलांना संगत कोणाची मिळते पहिली, आईची मिळते. म्हणून आई सुज्ञ आहे का मूर्ख आहे, ती इष्ट विचार करते का अनिष्ट विचार करते, ती इष्ट बोलते का अनिष्ट बोलते, ती इष्ट करते का अनिष्ट करते, ह्याचे सगळे संस्कार मुलावर होतात. म्हणून आई, म्हणून मातृभाषा आपण म्हणतो. मातृभाषा का शब्द आला, आई जी भाषा बोलते ती भाषा लेकरू बोलते म्हणून त्याला मातृभाषा म्हणतात. मातृभाषा बोलण्याचं कारण काय, आई जी भाषा बोलते ती भाषा लेकरू बोलणार. बाप जर दुसरी भाषा बोलत असेल तर लेकरू ती भाषा बोलणार नाही. आई जी भाषा बोलते ते लेकरू ती भाषा उचलणार. म्हणून त्याला मातृभाषा हे नाव दिलेलं आहे. पितृभाषा असं कोणी म्हटलेलं नाही. तर ही मातृभाषा का, तर आईची संगती त्याला पहिली मिळते. आणि आईच्या संगतीप्रमाणे ते मूल सुरुवातीला वाढत असतं. आणि बरेचसे संस्कार त्याला आईच्या पोटात असल्यापासून मिळतात. म्हणजे आई जे विचार करते ते विचारांचा सुद्धा संघ त्या लहान बालकाला पोटामध्ये असतं, गर्भामध्ये असतं ना, तेव्हापासून मिळत असतं. म्हणून संगत
ज्याला आपण म्हणतो ही किती महत्वाची आहे. आणि आईची संगत तर सर्वात महत्वाची. म्हणून जीवनविद्या काय सांगते की आज जीवनामध्ये जे मानवी जीवनामध्ये ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या अनेक समस्या निर्माण झाल्या. त्याला मुख्य कारण स्त्री ही सुसंस्कारित नसते, अशिक्षित असते, हे त्याचं मुख्य कारण असतं. आज आपण जर पाहिलं तर अशा अनेक स्त्रिया आहेत आपल्या हिंदुस्थानामध्ये की त्यांना वाचता येत नाही, त्यांना लिहिता येत नाही, काही करता येत नाही. मग ही मंडळी विचार काय करणार बरं? विचार काही करू शकत नाही. आणि जे आजूबाजूला जे वातावरण असतं ते इतकं अनिष्ट असतं की आपोआपच त्याचे संस्कार त्या बायकावरही होतात आणि त्यामुळे त्या मुलावरही वाईट संस्कार होतात आणि ह्याच्यातून अनेक समस्या निर्माण होतात. म्हणून जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून स्त्री ही फार महत्वाची आहे. हे जे जीवनविद्या सांगते त्याचं कारण आहे की स्त्री जर सुज्ञ असेल तर घराचा स्वर्ग होईल आणि ती मूर्ख असेल तर घराचा नरक होईल. आता स्त्री सुज्ञ व्हायला पाहिजे असेल तर तिच्यावर चांगले सुसंस्कार अगोदर झालेला पाहिजे. मग ती जे लग्नाच्या अगोदर तिच्यावर जे संस्कार झालेले असतात ते महत्वाचे असतात. म्हणून आपल्याकडे पूर्वी घराणं बघायचे. लग्न करताना पूर्वी आपल्याकडे घराणं बघायचे. घराणं का बघायचे? घराणं जे असतं त्या घराण्यामध्ये जे संस्कार झालेले असतात ते सर्वांना माहीत असतात. हे घर कसं आहे, हे घराणं कसं आहे, त्यांचे संस्कार कसे आहेत, त्यांचे विचार कसे आहेत, हे सगळं लोकांना माहीत असतं. कारण गाव म्हणून असायचा पूर्वी तो लहान असायचा, त्यामुळे किंवा जरी अंतर थोडंसं लांब असतं तरी एकमेकांचा कळायचं की आपली ही जी आपण ज्या ठिकाणी मुलगी देणार आहोत ते घराणं कसं आहे हे पहिलं ते चौकशी करायची. आता लोक काय करतात? डबोलो बघतात. आपण आपली मुलगी ज्या घरात द्यायचे आहे ते घर किती श्रीमंत आहे, मोटर आहे का, बंगला आहे का, TV आहे का, अशा तऱ्हेने सगळ्या सुविधा आहे का, श्रीमंत आहे का, डबोला आहे का. म्हणजे मला आठवतं म्हणून सांगतो, एक ग्रस्त माझ्याकडे आला मुलीच्या लग्नासाठी. तर आमच्या नातेवाईकामध्ये एक मुलगा लग्नाचा होता, त्याची चौकशी करण्यासाठी तो आमच्या घरी आला होता. त्याने मला पहिला प्रश्न काय विचारला, डबोला आहे का, पहिला प्रश्न विचारला. म्हणजे त्यांनी बाकीचं काही विचारलं नाही. बुवा ते घराणं कसं आहे, ते त्यांचे विचार कसे आहे, त्यांचं शिक्षण काय, घरातल्या लोकांचं त्यांची वागणूक कशी आहे वगैरे वगैरे काही त्यांनी विचारलं नाही. पहिला प्रश्न विचारला, डबल आहे का. सांगायचा मुद्दा काय की लोक आज जेव्हा लग्न करतात तेव्हा मोठी माणसं डबोल बघतात, म्हणजे श्रीमंती बघतात. लहान मुली ज्या आहेत ते सौंदर्य बघतात. तो मुलगा किती चांगल्या विचाराचा आहे, की चांगल्या स्वभावाचा आहे का, तो निर्व्यसनी आहे का, ते बघणार नाही. तो दिसायला जर चांगला असेल ना, लव्ह ॲट फर्स्ट साईट. तो दिसायला जर चांगला असेल ना तर लव्ह ॲट फर्स्ट साईट होतं. म्हणजे जसं मुलाचं तसं मुलीचं आणि मुलीचं तसं मुलाचं. हे जे हल्ली प्रेम 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 जे म्हणतात ना, हे प्रेमच नसतं. प्रेम हा शब्द नुसता उगाच दिलेला असतो. त्यामुळे प्रेम नावाची गोष्ट कणभर पण नसते. नावाला पण त्याच्यामध्ये प्रेम नसतं. असतं ते फक्त आकर्षण, असतं ते फक्त आकर्षण असतं. आणि म्हणून आकर्षणालाच प्रेम नाव द्यायचं. आणि मग दिसायला मुलगा चांगला गोरा गोमटा आहे, दिसतोय बरा, प्रेम बसायला वेळ लागेल. आणि मग त्याच्यातून पुढे लग्न झालं नाही, 4 महिन्यामध्ये घटस्फोटाच्या गोष्टी, भांडणाला सुरुवात. आम्ही अनेक गोष्टी असे पाहिलेल्या आहेत, असे लग्न पाहिलेली आहेत की लग्न होऊन 6 महिने पण झाले नाहीत, भांडण, तंटे, बखेडे आणि घटस्फोट पर्यंत पाळी जाते. याचं कारण का? याचं कारण हे जे आहे की संस्कारित आहे की नाही हे आपण बघतच नाही. म्हणून मुली हल्लीच्या आणि मुलं, मुलगी दिसायला सुंदर आहे ना, यांचं प्रेम बसलं. अरे मुलगी दिसायला सुंदर आहे पण तिचा स्वभाव कसा आहे, स्वभाव सर्वात महत्वाचा. त्या स्वभाव ही एकच गोष्ट अशी आहे की तिकडे नो ॲडजस्टमेंट.
माणसाला तडजोड ज्याला आपण म्हणतो ना, ही इतर सर्व करता येते. सर्व बाबतीत तडजोड करता येईल. व पैसे कमी आहे, तडजोड करता येईल. बाकीच्या गोष्टी कमी आहेत, तडजोड करता येईल. पण माणसाचा स्वभावच जर वाईट असेल तर तडजोड करता येत. म्हणजे पाण्यात अशी एक जोडपं की तो चांगला इंजिनियर, चांगला शिकलेला, एकुलता एक मुलगा, घरामध्ये सगळं व्यवस्थित, इंजिनियर म्हटल्यावर आई MA झालेली, अशा तऱ्हेने घर बाकी सगळं. पण मुलगा क्रॅक, स्वभाव क्रॅक. परिणाम काय झाला? परिणाम लग्न नाही झालं ना, तो वर्षातच मुलगी घरी परत. हे का घडतं? ह्याचं एकच कारण की आपण लग्न करताना मुलं किंवा मुली आज जे बघायला पाहिजे ते बघत नाही. आणि जे नुसतंच वरवर काय भुललासी वरलिया रंगा, असं जे संत चोखामेळाने म्हटलेलं आहे ते अगदी बरोबर आहे की बाबा रे, ऊस डोंगा परी रस नाही डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा, असा तो एक सुंदर अभंग आहे. तर त्याचा अर्थ असा की आपण वरवरचा जो रंग आहे त्याच्यावर भुलतो आणि त्यामुळे आपण आणि नुकसान करून घेतो. म्हणून लग्न ही गोष्ट जी आहे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण ती पुढे आई होणार असते, ती पुढे मुलांना जन्म देणारी असते, ती पुढे त्यांच्यावर संस्कार करणारी असते, ते पुढे राष्ट्राचे नागरिक होणार ती करणारी असते. आणि जर तिचीच जर संगती जर त्याला वाईट मिळाली तर त्याचा परिणाम याच्या जे ठिकाणी हे जे या 6 प्रेरणा आहेत त्या प्रेरणाचं रूपांतर मग मी सांगितल्याप्रमाणे विकारामध्ये होते. म्हणून जीवनविद्या काय सांगते की ह्या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि इथे दुर्लक्ष होता कामा नये. पण लग्न करताना मुला मुलीने काय पाहायला पाहिजे, आता विषय आला म्हणून सांगतो. लग्न करताना मुला मुलीने काय पाहायला पाहिजे? पहिला म्हणजे स्वभाव, दुसरं म्हणजे निर्व्यसनीपणा, तिसरी गोष्ट म्हणजे तो स्वतःच्या पायावर उभा आहे का, चौथी गोष्ट म्हणजे घरातली माणसं सुसंस्कारित आहेत का कुसंस्कारित. ह्या 4 गोष्टी बघायलाच पाहिजे. ह्या जर 4 गोष्टी बघितल्याने आणि लग्न केलं तर ते लग्न यशस्वी होण्याची शक्यता जवळजवळ नसते. आणि म्हणून याच्यासाठी जीवनविद्या नेहमी संसारी असावी, सावध, असं जे सांगता येतं. कारण तात्पर्य ह्या ज्या 6 प्रेरणा आहेत ह्या प्रेरणा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या प्रेरणांचं रूपांतर कसं होतं, त्याचा बदल कसा होतो, त्याचं उन्नयन कसं होतं, हे आपण जेव्हा पाहिलं त्याला मुख्य कारण म्हणजे संगती. म्हणून संगती, त्याप्रमाणे वासना त्याप्रमाणे विचार, विचाराप्रमाणे आचाराप्रमाणे सवयी, सवयीप्रमाणे स्वभाव, स्वभावाप्रमाणे नशीब, असं म्हटलेलं आहे की सो ॲक्शन्स अँड रीप हॅबिट्स, सो हॅबिट्स अँड रीप कॅरेक्टर, सो कॅरेक्टर अँड रीप डेस्टिनी, असं इंग्लिश लेखकाने म्हटलेलं आहे. म्हणजे तुमचे जे कर्म आहे ते तुम्ही ज्यावेळेला पेरता तर त्याच्यातून सवयी निर्माण होतात. सवयी तुम्ही जेव्हा पेरता तर त्याच्यातून स्वभाव निर्माण होतो. स्वभाव तुम्ही जेव्हा पेरता तर त्याच्यातून नशीब निर्माण होतं. म्हणजे नशिबाचं आपण म्हणतो नशीब नशीब नशीब, हे नशीब कशातून निर्माण होतं तर आपल्या आचारातून निर्माण होतं. आता आचार कशातून निर्माण होतात? त्या इंग्लिश लेखकाने आचारापासून सुरुवात केलेली आहे. पण जीवनविद्या असं सांगते की आचार कशातून निर्माण होतात? विचारातून. म्हणून विचार हे महत्वाचे आहे की विचारातून आचार निर्माण होतात. आता विचार कशातून निर्माण होतात? विचार हे आपल्या ठिकाणी असणाऱ्या वासना, कामना, धारणा, भावना, कल्पना, या ज्या गोष्टी आपल्याजवळ ज्या आहेत ना त्याच्यातून विचार निर्माण होतात. आता वासना आपल्या ठिकाणी निर्माण कशी होते? संगतीप्रमाणे. संगती, जशी संगती त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी वासना निर्माण होते. म्हणून दारुडेची संगत जर तुम्हाला मिळाली, तुम्हाला दारूची वासना होणार, दारू पिण्याची तुम्हाला इच्छा होणार.
आता सर्वात महत्वाचं म्हणजे ही संगती कशातून निर्माण होते? परिस्थिती. म्हणजे मूल ज्या परिस्थितीत जन्माला येतं त्या परिस्थितीप्रमाणे पुढे त्याचं सगळं घडत जातं. नॉर्मली सर्वसाधारणपणे मूल जन्माला ज्या परिस्थितीत येतं त्या परिस्थितीप्रमाणे त्याची पुढे सगळं परिणती होत जाते त्या परिस्थितीप्रमाणे, आणि तो शेवटी त्याचं नशीब म्हणतात ते होतं. म्हणून जीवनविद्या काय सांगते की आपली जी मुलं आहेत त्या मुलांना चांगली संगती मिळेल ह्याची आपण काळजी घेतली. पण परिस्थिती आपल्या हातात नाही. ते मूल जन्माला आलं, कळलं की नाही? परिस्थिती काय आपल्या हातामध्ये नाही, पण निदान बाबा त्याला संगती चांगली मिळेल एवढं तर आपण तर काळजी घेतली पाहिजे. समजा एक झोपडीमध्ये एक मूल जन्माला आलं, आता आजूबाजूची परिस्थिती तेवढी चांगली नाही, सर्व ठिकाणी आजूबाजूची परिस्थिती तेवढी चांगली नाही. मूल जर गेलं बाहेर तर त्याला वाईट संगत लागण्याची शक्यता आहे. अशा वेळेला त्याला जर चांगली संगती मिळण्याची व्यवस्था आई वडिलांनी जर केली तर ते मूल वेगळं होण्याची शक्यता आहे. ते मूल वेगळं होण्याची शक्यता आहे बाकीच्या मुलापेक्षा. आणि म्हणून या बाबतीमध्ये आईबापांनी फार सावध असलं पाहिजे. आईबापावर सर्व अवलंबून असतं ना, त्याचं कारण हे असतं. म्हणून आई आणि बाप दोन्हीही सुशिक्षित पाहिजे आणि संस्कारित पाहिजे. सुसंस्कारित हे अत्यंत महत्वाचं आहे. सुशिक्षित पण पाहिजे आणि सुसंस्कारित पण पाहिजे. नुसती सुशिक्षित उपयोगाची नाही, नुसते शिक्षण घेतलेलं आहे उपयोग नाही, सुसंस्कारित पण पाहिजे. म्हणून आपल्याकडे बरेच लोक BA होतात, MA होतात, डॉक्टर होतात, इंजिनियर्स होतात, पण तरी सुद्धा त्यांचे संस्कार चांगले असतात असं नाही. कारण का? ते ज्या परिस्थितीमध्ये वाढलेले असतात ते संस्कार त्यांच्यावर झालेले असतात, आणि म्हणून अंधश्रद्धा, अज्ञान या गोष्टी त्यांच्याजवळ मोठ्या प्रमाणात असतात. तर हे सगळं घडू नये असं असेल तर त्याच्यासाठी आपल्या मुलाबाळांना, कारण मुलंच शेवटी मोठी होणार आणि ती पुढे राष्ट्राचे नागरिक होणार, आणि या राष्ट्राचं भलं किंवा वाटोळ करणं हे शेवटी त्यांच्याच हातात असणार. म्हणून आपण अशी काळजी घेतली पाहिजे की आपल्या मुलांना जरी चांगली परिस्थिती त्यांना नशिबाने मिळाली नाही तरी त्याला चांगली संगती मिळेल, त्यांचे विचार चांगले होतील, एवढी जरी काळजी आईबापांनी जर घेतली तर आपली मुलं चांगली होती. मुलं चांगली झाली तर आपलंच भलं होणार आहे, आणि मुलं वाईट निपजली तर आपलंच वाटोळ होणार आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो की मुलं जोपर्यंत तुमच्या हातामध्ये आहे तोपर्यंत तुम्ही त्यांच्यावर चांगले संस्कार करा आणि व्यवस्थित रीतीने त्यांना वाढवा. पण एकदा ती मुलं मोठी झाली की ती तुमच्या हाताबाहेर गेली की तुम्ही खराब आहे, म्हणजे वृद्धाश्रमात. असं मी जे सांगतो त्याचं कारण हे आहे. आणि म्हणून संगतीला फार महत्वाचं स्थान आहे. त्या संगतीतून कुसंस्कार किंवा सुसंस्कार किंवा सच्चिदानंद स्वरूपाचं आपल्याला ज्ञान होणं, ह्या सगळ्या गोष्टी संगतीवर अवलंबून आहे. म्हणून संगत धरण्यात माणसाने सावध असलं पाहिजे, असा जीवनविद्येचा महत्वाचा सिद्धांत आहे. हा सच्चिदानंद स्वरूप विषय पाहत असताना सतबद्दल पाहिलं आणि आता चितबद्दल आपण सध्या निरूपण करतो आहोत. आणि चितबद्दल बघत असताना सुद्धा हे चित म्हणजे ज्याला आपण जाणीव असं म्हणतो, ही जाणीव अशुद्ध होऊन ती मन रूपाने कशी प्रगट होते, आणि मग त्या मनामध्ये 6 विकार ज्याला आपण म्हणतो वास्तविक ते मुळात प्रेरणा आहे, त्या कशा निर्माण होतात तो विषय सगळा आपण पाहिला. ह्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय एक म्हणजे असा की कुसंस्कार आणि सुसंस्कार ह्याच्यातून कसं त्या 6 गोष्टींचं म्हणजे 6 प्रेरणांचं बदल कसा होतो, किंवा त्याचे प्रमाण वाढल्यामुळे त्याचं रूपांतर विकारामध्ये कसं होतं, आणि सुसंस्कारामुळे त्याचा बदल विकासामध्ये कसं होतं ते आपण पाहिले. त्याचप्रमाणे संत संगतीमध्ये सहवास, संतांचा सहवास मिळाला, संत संगतीमुळे जे संस्कार होतात त्या संस्कारामुळे आपले हे ठिकाणी असणाऱ्या ह्या ज्या 6 प्रेरणा आहेत त्यांचं सुद्धा उन्नयन कसं होतं, परिवर्तन कसं होतं, तो विषय सुद्धा पाहणं
महत्त्वाचा आहे, म्हणून तो विषय आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू. 6 प्रेरणा जेव्हा संत संगतीमुळे त्याचं रूपांतर होतं, परिवर्तन होतं, ते काय होतं ते अगोदर प्रथम बघूया. मगाशी म्हटल्याप्रमाणे की कामाचं रूपांतर प्रेमभक्तीत होतं, क्रोधाचं रूपांतर शांतीमध्ये होतं, लोभाचं रूपांतर वैराग्यात होतं, मोहाचं रूपांतर विवेकात होतं, मदाचं रूपांतर विनयात होतं आणि मत्सराचं रूपांतर आदरात होतं. आता हे जे परिवर्तन जे झालेलं आहे याच्याकडे आपण जर सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर आपल्या ध्यानात येईल की हे जे 6 गोष्टी मी सांगितल्या की 6 प्रेरणांचं जे परिवर्तन झालं ते म्हणजे प्रत्यक्षात ते सद्गुण आहेत असं आपल्याला दिसेल. म्हणजे प्रेरणांचंच रूपांतर सद्गुणामध्ये झालं. आणि हे 6 सद्गुण आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचे आहेत हे जर तुमच्या ध्यानामध्ये आलं तर तुम्हाला कळेल की आपल्या जीवनामध्ये हे नाही म्हणून जीवन दुःखमय झालेलं आहे. आपल्या ध्यानात जी गोष्ट अशी की हे नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालेलं आहे. म्हणून लोक म्हणतात बा अध्यात्म परमार्थ हे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या म्हातारपणी करायच्या वगैरे वगैरे म्हणतात, रिटायर झाल्यानंतर करायच्या वगैरे वगैरे जे लोक म्हणतात ते अर्थही नाही. कारण या गोष्टी म्हातारपणी करायच्या नसतात तर त्या तरुणपणीच करायच्या असतात. आम्ही नेहमी एक उदाहरण देतो की आपण जेव्हा कमवत असतो, पैसे कमवत असतो लहानपणी तरुणपणी, त्यावेळेला आपण थोडे पैसे सेव्ह केले पाहिजे, बचत केली पाहिजे. म्हणून बचत योजनेला आपण जीवनविद्या महत्त्व द्यायचे की तुम्ही बचत करा, तुम्हाला पैसे मिळतात ते सगळे उधळून टाकू नका. हे का सांगतं का तुम्ही जे पैसे तरुणपणी मिळवता ते तुम्हाला सेव्ह करता येईल. तुम्ही म्हणाल मी सेव्हिंग कधी करणार, रिटायर झाल्यानंतर मी सेव्हिंग करणार असं म्हटलं तर चालेल. मग आम्ही काय सांगतो, रिटायर झाल्यानंतर सेव्हिंग करता येणार नाही, तुमच्या वाट्याला शेव्हिंग येईल, दुसरं काही येणार नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की जे काही करायचं असतं ते तरुणपणी करायचं असतं, म्हातारपणी नाही. आणि म्हणून आपल्याला हा जो विषय आहे की बाबा हे 6 प्रेरणा ज्या आहेत त्याचं रूपांतर 6 सद्गुणामध्ये झालं पाहिजे. आणि हे 6 सद्गुण मी आता जे सांगितले ते आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचे आहे. आता पहिलाच बघा, प्रेमभक्ती. प्रेमभक्ती ज्याला आपण म्हणतो, मी काम ज्याला आपण म्हणतो, त्या काम ही जी प्रेरणा आहे तिचं रूपांतर प्रेमभक्तीमध्ये होतं, परिवर्तन होतं. केव्हा होतं की हे जे 6 प्रेरणा ज्या आहेत त्या सच्चिदानंद स्वरूपामध्ये जेव्हा डुंबतात किंवा सच्चिदानंद स्वरूपाचा त्यांना स्पर्श होतो तेव्हा त्याचं रूपांतर होतं. जसं परिसाचा स्पर्श झाला लोखंडाला की लोखंडाचं सोन्यात परिवर्तन होतं, तसं या 6 प्रेरणांना सच्चिदानंद स्वरूपाचा स्पर्श झाला की त्याचं रूपांतर सद्गुणामध्ये होतं. आणि हे सद्गुणच आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख, शांती, समाधान, आनंद हे जे आपल्याला देतात ते हेच देतात. आणि म्हणून हे जे 6 सद्गुण आहेत ते आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर ह्या प्रेरणा ज्या आहेत त्या सच्चिदानंद स्वरूपामध्ये आपल्याला बुडवता आले पाहिजेत. किंवा आपल्या साध्या भाषेत बोलायचं म्हणजे त्याचा मुरांबा करता आला पाहिजे. मुरांबा करतात की नाही बायका, त्या मुरांबा करतात कसं, त्याच्यामध्ये ते मुरवतात तेव्हा जो होतो तो मुरांबा. तसं ह्या ज्या आपल्या 6 प्रेरणा आहेत ना त्या सच्चिदानंद स्वरूपामध्ये आपल्याला मुरवता आल्या पाहिजे. म्हणजे त्याच्यातून जो मुरांबा निर्माण होईल ना तो मुरांबा म्हणजे हे 6 सद्गुण. आणि मुरांबा कसा असतो, आपल्याला किती गोड लागतो, किती जणे आपल्या जेवणाला चव येते हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा हे जे 6 प्रेरणा आहेत त्या जर आपण सच्चिदानंद स्वरूपामध्ये त्या मुरवल्या आणि त्याचा मुरांबा केला म्हणजे सद्गुण रूपाने ते आपल्या जीवनामध्ये परिवर्तित होतात, प्रगट होतात. आणि हे 6 गुण आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख, शांती, समाधान, आनंद, यश ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. आणि म्हणून याच्यासाठी म्हातारपणानंतर आपण परमार्थ करू, अध्यात्म करू असं जर आपण म्हटलं ना तर ते काही उपयोगाचं नाही. जे काही करायचं ते तरुणपणीच करायला पाहिजे. अगदी लहानपणापासून म्हटलं तरी चालेल. म्हणून आपल्याकडे जे ब्रह्मचर्याश्रम म्हणतो ना तिथपासून ते सुरू व्हायला पाहिजे की ब्रह्मचर्याश्रमामध्येच खरा म्हणजे सगळा अभ्यास नुसताच
शालेय अभ्यास नव्हे, तर ह्याचा सुद्धा अध्यात्माचा अभ्यास सुद्धा त्या वयापासूनच व्हायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज तर 6 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी चांगले 65 सांगितले आणि 17व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली, 18व्या वर्षी अमृतानुभव सांगितला, 21व्या वर्षी समाधी घेतली. केवढ्या लहान वयात त्यांनी या गोष्टी केल्या. आणि आज आपण म्हणतो म्हातारपणे आपण हे करू, रिटायर झाल्यानंतर करू. अरे हा टायर्ड झाला म्हणून याला रिटायर्ड केला आणि हा म्हणतो रिटायर झाल्यानंतर मी परमार्थ कर. शक्य आहे का? म्हणून परमार्थ आपण ज्याला म्हणतो किंवा अध्यात्म हा जो विषय आहे, हा विषय म्हाताऱ्या लोकांसाठी नाहीच किंवा रिटायर्ड झालेल्या लोकांसाठी नाही, तर हा विषय जो आहे तरुणांसाठी आहे. कारण तरुणांनी जर ह्या गोष्टी प्राप्त करून घेतल्या तर जीवनामध्ये संसार सुखाचा करण्यासाठी, जीवन त्यांना समृद्ध करण्यासाठी, जीवन यशस्वी करण्यासाठी त्यांना या गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून जीवनविद्या असं सांगते की तुम्हाला या प्रेरणा ज्या आहेत त्या सच्चिदानंद स्वरूपामध्ये मुरवता आल्या पाहिजे. आणि हे मुरवण्याचा जो प्रकार आहे तो तुम्हाला सद्गुरूकडूनच शिकावा लागतो. आज सद्गुरूकडून हा विषय शिकायला मिळणं हे जवळजवळ दुर्मिळ झालेलं आहे. कारण हा विषय जवळजवळ फार थोडे लोक या जगामध्ये असे आहे की ते हा विषय शिकवू शकतील. त्यांना स्वतःला अगोदर त्याची माहिती पाहिजे, ज्ञान पाहिजे, आत्मज्ञान पाहिजे, तर ते इतरांना ते शिकवू शकतात. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच लोक या जगामध्ये आहेत की त्यांना दिव्यबोध, दिव्य साधना आणि शिकवता येईल इतरांना. जी नाथ संप्रदायामध्ये परंपरा आपण म्हणतो की आदिनाथांनी मच्छिंद्रनाथांना साधना शिकवली नाथ संप्रदायाची, मग मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना शिकवली, गोरक्षनाथांनी गैनीनाथांना शिकविली, गैनीनाथांनी निवृत्तीनाथांना शिकविली, निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना शिकविली. आणि मग ही जी दिव्य साधना किंवा हे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत प्रगट केली. प्रगट गुह्य बोले असं जे म्हटलेलं आहे ते ज्ञानेश्वर महाराजांनी ही नाथ परंपरेतली दिव्य साधना ज्ञानेश्वरीत प्रगट केली. पण ज्ञानेश्वरीत जरी प्रगट केली तरी समजते कोणाला? कारण ते गुह्यच आहे. राजविद्या राजगुह्य म्हटलेलं आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम असं जे म्हटलेलं आहे की ही राजविद्या राजगुह्य हे शेवटी गुह्यच राहिलेलं आहे. कारण का, जरी ते पुस्तकात लिहिलेलं असलं, ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं असलं, तरी सुद्धा ते आकलन होत नाही. कारण तो विषय जो आहे हा अव्यक्त प्रांतातला आहे आणि आपण सर्व मंडळी व्यक्ताच्या प्रांतामध्ये नांदत असतो. हे त्याचं कारण असतं. गंमत अशी आहे की सर्वसाधारण लोक व्यक्ताच्या प्रांतामध्ये नांदत असतात आणि संत जे काही सांगतात तो प्रांत अव्यक्ताचा असतो. परिणाम काय होतो की अव्यक्त प्रांतामधले जे काही ते सांगतात ते व्यक्त प्रांतामध्ये नांदणाऱ्या लोकांना काही कळत नाही, समजत नाही. म्हणून संतांनी काय सांगितलं की ते तू सद्गुरूकडून शिकून घे. ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला सद्गुरू महिमा सांगितलेला. का सांगितला? की हे तू सद्गुरूकडून शिकून घे. आणि म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग फार महत्वाचा आहे. ते असं म्हणतात की धरावे ते पाय आधी आधी आपणा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरूनी खऱ्या देवा असं म्हटलेलं आहे. म्हणजे सद्गुरूचा महिमा जो वर्णन केलेला आहे तो उगीच वर्णन केलेला नाही. आणि सद्गुरूचा जो महिमा जो आहे तो ज्ञानाच्या संदर्भामध्ये आहे. उदी भस्म अंगारे दुपारे या संदर्भात नाही. आज लोक उदी भस्म अंगारे दुपारे अंगठ्या ज्योती सांगणारे हे सगळ्यांना गुरु म्हणतात. आणि ते गुरु म्हणता त्यांना सद्गुरू पण म्हणतात. आणि आज या सगळ्या ज्यांना आपण म्हणतो की गल्लीपासून दिल्लीपर्यंत हे जे गुरु गुरु म्हणणारे जे आहेत ते फक्त गुरगुरतात लोकांवर दक्षिणेसाठी, किंवा त्यांचा जरा मान राखला नाही तर ते लगेच आपल्या शिष्यावर गुरगुरतात. मला असं एक गुरु मला माहिती होतं, कळलं की नाही. मी त्यांच्या एकदा प्रवचनाला गेलो होतो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल प्रवचनामध्ये, आणि तो आपल्या शिष्यांना म्हणजे समोर बसलेले जवळचे जे त्यांचे शिष्य त्यांच्या जवळ
की प्रवचनाला जे जवळ बसलेले होते ते त्यांचे शिष्य. तर त्यांना एखादं विचारायचं, हे काय, हे प्रमाण याचं सांगा. आणि त्यांना जर सांगता आलं नाही तर ते एवढं त्यांच्यावर भडकायचे, चिडायचे, काही विचारून सोय नाही. आणि मला एकदाचा अनुभव असा की एकदा दिंडीमध्ये आम्ही असताना तो माणूस म्हणजे प्रवचनकार आमच्याबरोबर एका दिंडीत होता. तर काहीतरी टाळावरून विषय निघाला आणि आमच्या बंधूने तो टाळ गळ्यात घालायचा, त्याच्याही तो हातातच घेऊन वाजवत होता. त्याचं कारण एकच होतं की ती जी दोरी होती ना, ती दोरी तोकडी होती. तोकडी दोरी असल्यामुळे त्याला ती गळ्यात घालता येईना आणि त्याने ती मग ती बाहेर ठेवली, गळ्याच्या बाहेर, आणि त्यांनी टाळ वाजवायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की हे काय तुम्ही हे करताय, बरोबर नाही, तुम्ही टाळ गळ्यात घातला पाहिजे. तर ह्याने सांगितलं, अहो तुम्हाला एक दिसतंय ना ही दोरी किती लहान आहे, ती मग मी घालणार कसं गळ्यामध्ये. एवढं बोलल्याबरोबर त्या प्रवचनकारांनी काय केलं, ते महाराज कोण होते, सद्गुरू, त्यांनी काय केलं की त्याने तो टाळ तसाच जमिनीवर टाकला, चालायला लागला रागाने. म्हणजे मला सांगायचा मुद्दा काय, असे गुरगुरणारे गुरु आम्ही पुष्कळ पाहिलेले आहेत. म्हणून मी सांगतो की उदी भस्म, अंगारे दुपारे, अंगठ्या आणि खडे हे पण देणारे गुरु. काही ज्योतिषी आहेत तेही गुरु झालेले आहेत, कळलं की नाही. कर्मकांड काढणारे तेही गुरु, ते हळूहळू सद्गुरू, तेही महाराज. कीर्तन करणारे, प्रवचन करणारे तेही आपोआप गुरु सद्गुरू महाराज होतात. ज्ञानाचं बघायला गेलं त्यांच्याकडे काहीच नसतं, ते नुसते कडव्याला कडवं जोडतात, ती कीर्तन करतात. प्रवचनामध्ये सुद्धा इकडल्या तिकडल्या गोष्टी सांगतात आणि त्यांचं प्रवचन आटपतं. खरं गंमत अशी आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी या बाबतीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, सावध केलेलं आहे. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शी, दर्शनी समाधान आठ जायचं. की गुरु म्हटलं ना की त्याचं ज्ञान पाहिजे. आणि हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान त्याच्याकडे जर नसेल तर तुम्हाला त्या गुरुचा काही उपयोग होत नाही. म्हणून आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी गुरुची म्हणजे सद्गुरूची अत्यंत आवश्यकता आहे. हे तुकाराम महाराजांचं मी वचन सांगितलं आणि ज्ञानेश्वर महाराजांचं सांगितलं. त्याचं कारण हे तर सांगायचा मुद्दा असा की सद्गुरूकडून आपल्याला हे शिकायचं असतं, ज्ञान मिळवायचं असतं. म्हणजे त्याला आपण आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान वगैरे जे म्हणतो, हे जे शब्द जे आहेत हे सद्गुरूकडून आपल्याला हे ज्ञान शिकायचं असतं. आणि हे ज्ञान जे देतात ते सद्गुरू असं म्हणायचं सोडून आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे कोणालाही आपण सद्गुरू म्हणतो आणि त्यांच्याकडून आपल्याला हे मिळेल ते मिळेल याची अपेक्षा करतो. आणि आज त्यांची चूक आहे म्हणण्यापेक्षा लोकांचीच चूक आहे असं मी म्हणेन. कारण लोकांना सुद्धा ज्ञान कुठे पाहिजे असतं. तसं जर बारकाईने जर पाहिलं तर लोकांना ज्ञान कुठे पाहिजे असतं, लोकांना ज्ञान नकोच असतं. लोकांना काय पाहिजे असतं, त्यांच्या जीवनामधल्या ज्या समस्या आहेत त्या दूर व्हायला पाहिजे असतात. म्हणून ते हे जे गुरु आणि बिरू जे आहेत यांच्याकडे जे जातात ते कशासाठी जातात की सोकाळ सद्गुरू, सोकाळ महाराज हे जे आहे किंवा सोकाळ स्वामी यांच्याकडे जे जातात ते कशासाठी जातात. त्यांना असं वाटत असतं की आपण जर त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडून आपण उदी भस्म अंगारी वगैरे घेतली किंवा अंगठी वगैरे काही घेतली तर आपल्या जीवनातल्या समस्या दूर होईल आणि आपला संसार सुखाचा होईल. त्यांना दुसरं काही नको असतं, त्यांना संसार सुखाचा व्हावा ही त्यांना इच्छा असते आणि म्हणून ते या लोकांकडे जातात. परंतु हे बुवा बाबा भगत फकीर हे जी मंडळी आहे यांच्याकडून त्यांना काही मिळत नाही. त्यांना मिळतं ते फक्त उदी आणि भस्म एवढंच मिळतं आणि त्यांच्या जीवनातले कुठलेही प्रश्न सुटत नाही. उलट बुडत्याचा पाय खोलात असं जे म्हणतात त्याप्रमाणे यांचा पाय दिवसेदिवस परिस्थिती चिघळत जाते. म्हणून जीवनविद्या काय सांगते, ज्ञानाला महत्व आहे. नॉलेज इज गॉड हे जे जीवनविद्या सांगते त्याचं कारण हे आहे की ज्ञान हे सर्व गोष्टीत महत्वाचं आहे. मग ते ज्ञान विज्ञान असू दे, प्रज्ञान असू दे, सामान्य ज्ञान असू दे, स्फूर्ती ज्ञान असू दे, प्रतिभा ज्ञान असू, कुठले ज्ञान म्हटलं ना की ते महत्वाचं हे आपण लक्षात ठेवायचं. म्हणून ज्ञानाला जीवनविद्या पण महत्वाचं स्थान देते. एक साधं आपल्याला अमेरिकेला जर जायचं असेल तर अमेरिकेला जाण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला पाहिजे. ते जर आपल्याजवळ नसेल तर तुम्ही अमेरिकेला जाऊ शकत नाही. पैसे असून सुद्धा, पैसे आहेत खिशात, हो माझ्याकडे पैसे आहेत, चाललो मी अमेरिकेला, चालणार नाही. मग अमेरिकेला जाण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात
त्या सर्व गोष्टी तुझ्याजवळ पाहिजे. पासपोर्ट पाहिजे, व्हिसा पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही अमेरिकेला जाऊ शकाल. म्हणजे अमेरिकेला जाण्यासाठी आपल्याला ज्ञान लागतं सर्व गोष्टीचं, तर तुम्ही तिथे जाऊ शकाल. इतकंच नव्हे तर साध्या बायका स्वयंपाक करतात, त्या स्वयंपाकाचं जर ज्ञान नसेल तर ते काय करतील, एकाचं दोन करून टाकतील. की सासूबाईने सांगितलं सूनबाईला असं कर, ते आमटी ठेवलाय ना चुलीवर, मग त्याच्यामध्ये मीठ टाक. आता मीठ किती टाकायचं, चिमूटभर टाक का मूठभर टाक, हे सांगितलं नाही सासूबाईने. तिने घेतलं, मूठ घेतली मिठाची आणि त्या आमटीमध्ये टाकून दिली. आता मला सांगा ती आमटी कशी होईल आणि नवरा कसा खाणार. तो नवरा म्हणणार पळा पळा कोण पुढे पळेतो, तो पळत सुटेल. हे बाबा नको प्रकरण. कारण का, ज्ञानच नाही. चिमूटभर मीठ टाकायचं का मूठभर टाकायचं ज्ञानच नाही. मीठ टाकायचं ना, घ्या टाका. असा जर स्वयंपाक केला बाईने, आता लोणचं वाढायचं ना, किती वाढायचं, लोणचं वाढलं भाता एवढं, आणि भात किती वाढला लोणच्या एवढा. म्हणजे ह्याला सुद्धा ज्ञान लागतं. बाबा लोणचं थोडंच वाढायचं, भात जास्त वाढायचा, भाजी मध्यम वाढायची, सगळं ज्ञान लागतं. स्वयंपाक करायलाही ज्ञान लागतं. सुरुवातीला आईच्या हाताखाली मुली जेव्हा शिकतात त्या हात कापून घेतात, कारण का त्यांना अप्रेंटिसशिप असते, ते शिकत असतात स्वयंपाक करायला. म्हणजे स्वयंपाक करायला सुद्धा ज्ञान लागतं. हे लक्षात घेतलं ना तर जीवनामध्ये ज्ञानाला पर्याय नाही. हे जीवनविद्या पुन्हा पुन्हा सांगते याचं कारण आहे. म्हणून सच्चिदानंद स्वरूपाचं ज्ञान आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर सद्गुरूशिवाय पर्याय नाही. आणि सद्गुरू कसे पाहिजे, ते हे ज्ञान देणारे पाहिजे, हे आत्मज्ञान देणारे, आत्मज्ञानाचं मार्गदर्शन करणारे, त्याच्यासाठी दिव्यबोध, दिव्य साधना वगैरे ज्या गोष्टी लागतात ते शिकवणारे असे सद्गुरू लागतात. आणि हे जेव्हा ते सद्गुरू आपल्याला लाभतात आणि ते जी साधना शिकवितात ती जेव्हा आपण एकनिष्ठपणे करतो, प्रामाणिकपणे करतो, आवडीने गोडीने करतो, त्या हळूहळू आपली प्रगती व्हायला लागते. आणि म्हणून ह्याच्यासाठी आपले संत ज्यांना आपण म्हणतो ते आपल्याला दिव्यबोध, दिव्य साधना ह्या गोष्टी शिकवितात. आणि म्हणून ज्या नाथ संप्रदायामध्ये जे दिव्यबोध किंवा दिव्य साधना ज्याला आपण म्हणतो, ती नाथ संप्रदायामध्ये गुप्त साधना म्हणून सांगितली जाते. ती साधना ते वाटेल त्याला शिकवत नाहीत, एखाद दुसऱ्याला शिकवायची. नाथ संप्रदायामध्ये ही साधना ते एखाद दुसऱ्याला शिकवायची, जास्त लोकांना ते शिकवायचीच नाहीत. त्याचं कारणही होतं की ही साधना तशी कठीणच आहे. ही साधना कठीण आहे म्हणून ते सर्वांना शिकवायचे नाही. शिकून उपयोग काय म्हणून ते शिकवायचे नाही. कळलं की नाही. पण आमचं म्हणणं काय की जास्तीत जास्त लोकांना जर शिकविली आपण तर काही लोक नाही करणार. असं जरी असलं तरी काही लोक तर त्याच्यामध्ये खरे साधक निपजतील, साधना करतील. तर त्याच्यासाठी जीवनविद्येमध्ये माणसं जी येतात त्यांना पुष्कळांना आम्ही दिव्यबोध, दिव्य साधना शिकविण्याचा प्रयत्न करतो. फार थोड्या लोकांना त्याचं आकलन होतं आणि आकलता येणं ह्याचं कारणही मी सांगितलं मगाशी की हे कठीणच आहे ते. कळलं की नाही. आणि ह्याच्यासाठी सद्गुरूशी मग म्हटलं प्रेमभक्ती जे म्हटलेलं आहे, प्रेमभक्ती जसं देवाशी लागते ना तसं सद्गुरूशी सुद्धा लागते. मी कालच सांगितलं एके ठिकाणी की दिव्यबोध, दिव्य साधना जर एखाद्याला समजली चांगली तर मुंगळा जसा गुळाला चिकटतो तसा तो सद्गुरूला चिकटून राहील. सद्गुरूला सोडून जातात याचाच अर्थ असा की त्यांना ते काही समजलेलं नसतं म्हणून ते सद्गुरूंना सोडून जातात. पण एकदा त्या दिव्यबोध आणि दिव्य साधनेचं वर्म आणि मर्म जरी लक्षामध्ये आलं ना तरी तो सद्गुरू सोडणार नाही. आणि म्हणून ही साधना सद्गुरूकडून शिकायची असते. सद्गुरू ते शिकवतात आणि त्या ज्या वेळेला अडचणी येतात तेव्हा ते दूर करतात. परंतु शेवटी जे काही मिळवायचं असतं ते मात्र शिष्यानेच मिळवायचं असतं. म्हणून मी नेहमी एक उदाहरण देतो की तुम्हाला सद्गुरू किती देतील जेवढं देता येईल तेवढं देतील. परंतु
एक स्टेज अशी येईल की त्याच्या पलीकडे त्यांना देता येत नाही. उदाहरण मी सांगतो. एक उदाहरण म्हणजे असं की आई असते, ती मुलासाठी बाजारात जाते, भाजीपाला आणते, धान्य आणते, स्वयंपाक करते, ताटपाट मांडते, वाढते आणि कालवते, भात आमटी कालवते आणि लेकराच्या तोंडात घालते. इथपर्यंत आई करू शकते. पुढे चावण्याचं काम आणि गिळण्याचं काम कोण करणार? जर मूल म्हणे आई तूच चाव आणि तूच गिळ तर चालेल? आई म्हणेल बाबा रे मी इथपर्यंत मी केलं, आता चावण्याचं काम तुझं आणि गिळण्याचं काम तुझं, पचविण्याचं काम तुझं. 3 गोष्टी आहे. पचवलं पण पाहिजे, म्हणजे गिळणं, चावणं, गिळणं आणि पचवणं, ह्या 3 गोष्टी तूच करायला पाहिजे. त्या आई करू शकत नाही. तसं इथे आहे. इथे सद्गुरू तुम्हाला जितकं देता येईल तितकं देतात. म्हणून जीवनविद्येमध्ये येणारे लोक खरोखर भाग्यवान असं आम्ही जे म्हणतो. याचं कारण का की जीवनविद्या मिशनमध्ये तुम्ही एकदा आलात की तुम्हाला किती देऊन राहिलेले आहेत सद्गुरू, ह्याचं जरा एकदा तुम्ही हिशेब करा. म्हणजे तुमच्या ध्यानामध्ये येईल की जीवनविद्येमध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्वांगाने, सर्व बाजूने, सर्वार्थाने मार्गदर्शन केलं जातं. आणि इतकं ते मार्गदर्शन खोलात 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 केलं जातं, असं अन्यत्र कुठेही केलं जात नाही. हे आपण लक्षात ठेवू. काही अपवाद असतील पण बहुतेक ठिकाणी ते मिळत नाही. आणि म्हणून मी अनेक ठिकाणी मी त्याचं शोध घेतलेला आहे आणि मला असं दिसून आलेलं आहे की मंत्र देण्यापलीकडे आणि कर्मकांड सांगण्यापलीकडे एक गुरु काही करत. तीर्थयात्रा करा, एकादशीचं व्रत करा किंवा शनिवारचा उपवास करा आणि थोडंसं ज्ञानेश्वरी किंवा ग्रंथाची पारायण करा. अशा तऱ्हेने कर्मकांड, उभं आडवं गंध लावा, हे कर्मकांड सांगणं याच्या पलीकडे. आणि मंत्र देणं म्हणजे एखादा रामकृष्ण हरी असा मंत्र किंवा काही लोक असे कानात मंत्र सांगतात, कळलं की नाही, तर बीज मंत्र वगैरे असं म्हणतात. याच्या पलीकडे हे गुरु म्हणणारे जे लोक आहेत ते जातात. असं मला अनेक ठिकाणी दिसून आलेलं आहे. म्हणून मी अनुभवाने सांगतो. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की हे सर्व जे आहे हे आपल्याला मिळालं पाहिजे. आणि ज्यांच्याकडून आपल्याला मिळतं त्यांना आपण सद्गुरू असं म्हणतो. आणि हे ज्ञान आपल्याला मिळण्यासाठी सद्गुरूंना शरण जावं लागतं. शरणागती ज्याला आपण म्हणतो ना, ते महत्त्वाचं. तिकडे कुठल्याही तऱ्हेचं अहंकार हे वगैरे असता कामा नये, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अहंकार आणि अभिमान हे 2 गोष्टी ज्या आहेत ना, या महत्त्वाच्या आहेत. ह्या 2 गोष्टी, आपण देवळात जातो तेव्हा पायातले 2 जोडे आहेत ना ते बाहेर ठेवतो आणि आत जातो देवळात. त्याप्रमाणे तुम्ही जेव्हा सद्गुरूकडे जाता तेव्हा हे 2 जोडे जे आहेत ना, अहंकार आणि अभिमान, हे तुम्ही बाहेर ठेवले पाहिजे आणि सद्गुरूकडे गेले पाहिजे. सद्गुरूकडे जाताना जा अहंकार आणि अभिमान घेऊन जर तुम्ही गेलात तर तो अहंकार आणि तो अभिमान सद्गुरू जे देतात त्याच्या आड येतात. आणि म्हणून एक काच मध्ये आहे आणि पलीकडे माणूस आहे, अलीकडे माणूस आहे. आता या माणसाला जर त्याला द्यायचं असेल आणि मध्ये जर काच असेल तर तो कसा देणार? देण्याचा किती प्रयत्न केला तरी पलीकडे तो देऊ शकत नाही, कारण का मध्ये काच येते. तसं अहंकार अभिमान ही जी काच आहे ही मध्ये येते आणि मध्ये आली ना की सद्गुरूने किती जरी दिलं तर त्याच्यापर्यंत पोचत. आणि म्हणून सद्गुरू सांगतात हा अहंकार आणि अभिमान आहे हा पहिला बाजूला ठेव. हे 2 जोडे आहेत, हे पहिले बाजूला ठेव आणि बाजूला ठेवून मग सद्गुरूकडे जा. मग सद्गुरू जे तुला देतील ना ते तुला ग्रहण करता येईल, ते तुला आत्मसात करता येईल, त्याचा तुला अभ्यास करता येईल आणि मग त्यात तुझी चांगल्या रीतीने प्रगती होईल. म्हणून सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तयार. तात्काळ म्हणजे काय? तत्काळ, की जेव्हा तुझी शरणागती पूर्ण होईल तात्काळ. नाही तर आपल्याला काय वाटतं तात्काळ म्हणजे ताबडतोब गेल्याबरोबर, असा तात्काळचा अर्थ नाही. म्हणजे काय सगळे तुकारामांच्या बरोबर जेवढे होते सगळे संत झाले असते, पण तसं काय झालेलं नाहीये. ज्ञानेश्वरांच्या बरोबर जेवढे होते लोक ते संत झाले असते, असं काय झालेलं नाही. तर सांगायचा मुद्दा असा
की तात्काळ याचा अर्थ पूर्ण शरणागती तुमची जेव्हा साधली जाते. आणि ही पूर्ण शरणागती याचा अर्थ काय की जसं नवरा आणि बायको, की नवरा बायकोचं प्रेम ज्याला आपण म्हणतो ते कधी सिद्ध होतं? शरीर दोन मन एक. शरीर दोन मन एक म्हणजे नवरा बायकोची एकमेकांवर खरी भक्ती, प्रीती, प्रेम असं म्हटलं जातं. तसं सद्गुरू आणि शिष्य ह्याच्यामध्ये ज्याला सद्गुरू आणि शिष्य शरीराने दोन मनाने एक असं ज्यावेळेला होतं ना तर त्याला शरणागती असं म्हणतो. अशी शरणागती आपल्याला ज्यावेळेला साधता येते त्यावेळेला ये हृदयचे ते हृदय घातले असं होतं. त्याशिवाय ये हृदयचे ते हृदय घालण्याचा प्रयत्न केला तरी घालता येत नाही. म्हणून सद्गुरू कृपा करतात आणि सद्गुरूची कृपा होते असं जे आम्ही म्हणतो त्याचं कारण ते आहे की सद्गुरू देहधारी सद्गुरू कृपा करतात दिव्यबोध दिव्य साधना देऊन. आणि हृदयस्थ सद्गुरू जे आहेत त्यांच्याकडून कृपा होते जेव्हा शरणागती पूर्णपणे साधली जाते तेव्हा. आणि म्हणून हा जो एक विषय आहे हा विषय फार महत्वाचा आहे.